आता दुसऱ्या वारीला सुरुवात करते. जसा बुवांना प्रतिसाद मिळाला तसा मला मिळणार आहे की नाही? मग एकदा फक्त तुमचा जोरदार आवाज होऊन जाऊ द्या. क्या बात. आता बुवा भरपूर काय बोलून गेले. हवई दही, यांना हवई दही, त्यानंतर काय गहंडी, त्यानंतर अजून काय 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 बोलून गेले. बुवा सगळे विषय मी इथे घेणार आहे. आता पहिलं म्हणजे बुवा पहिल्यांदाच काय म्हणतात, बाई तू अजून लहान आहे. बुवांना सांगणं माझं एवढंच आहे, बुवा मी बाई तरी लहान आहे तरी कीर्ती माझी महान आहे. मला सुद्धा फरमाईश आता आलेली आहे एका गवळणीची की तुम्ही छोट तरी कडवं त्या गवळणीचं घ्या म्हणून. फक्त तुमचा मोठेपणा सांगू नका. त्यानंतर बुवाने काय गायलं, लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल, सोबत आता मला सांगा बुवा, मी कुठल्या रंगाची साडी घातली? बुवा गुलाबी साडी आता बुवा असं पण बोलतात बाई भारी दिसते, म्हणजे यांनी मला बघितलेच की नाही आधी? बघितले ना. मला बुवाने एवढं माहित नाही साडी लाल आहे की गुलाबी आहे. यांनी जे कमरेला बांधलेलं आहे ना पट्टा, बुवा त्याचा कलर लाल आहे. हातात बांगड्या पण गुलाबी आहेत. बुवांना दोन डोळे, वरती चष्मा लावले, तरी पण बुवांना काहीच दिसत नाही. बुवा ऐका आता प्रतिसाद. त्यानंतर बुवांनी खूप मोठं भाषण दिलं की बाई अजून शिकत आहे तरी अजून तिला व्याकरण जमत नाही. तर आता मला सांगा, मी गवळण पटवून देणार आहे, ती बरोबर आहे की नाही ते तुम्ही सांगायचं. तर माझी गवळण काय होती, हा पोरगा जगेल की नाही, नव्हता मुळीच खात्रीचा, या पुरात नकळला कशी हो काढली बाहेर रात्रीचा. आता बुवांना आधी हा विषय समजला नाही, तो पटवून देते. बुवा असं का म्हणाले? त्यानंतर त्याच्यामध्ये पण बुवाची बोबडी वळाली होती. हे काय बोलली नाही, जगत नव्हता जगतात. बुवा म्हणून आधीच सांगितलं होतं का नीट देऊन ऐका मी गवळण काय बोलते त्याच्याकडे. त्यानंतर बुवांनी अजून एक, म्हणजे बुवांना त्या चालीमध्ये जमतच नाही हे मला माहितीये. बुवांनी अक्षरशः ती चाली हे मोबाईल वरती लावली आणि ती ऐकल्यानंतर बोलते मी, आणि बुवा माझ्या गवळणीबद्दल तुम्ही काय बोलताय. अजून बुवांकडे फेमस गवळण आहे, ती पण मी नंतर घेणार आहे जसं बुवांनी गायलं तसं. तर मी आता पहिला माझ्या गवळणीचा अर्थ पटवून देते. तर बघा, ती देवकी, त्या देवकीच्या पोटी त्या श्रीकृष्णाचा जन्म झाला, बरोबर. जर जन्म झाला त्या दिवशी ते यमुनेला मोठा महापूर आला होता, आणि त्या महापुरातून या पुरात ना करला. आता बुवाचं नाव घ्यायचं होतं असा उद्देश नव्हता. या पुरात ना करला म्हणजे पुरातून कर म्हणजे काय, हात. तर त्या टोपलीला त्या नंदाचा हात होता, बरोबर, वासुदेवाचा. तर त्या टोपलीला हात लावून त्या टोपलीमध्ये ते छोटं बाळ श्रीकृष्ण ते आतमध्ये होतं. त्याच्यातून त्या मोठ्या यमुनेच्या महापुरातून त्याला बाहेर काढलं होतं. व एवढंच म्हणायचं होतं काय, या पुरात नकळला कशी हो काढली. आणि कशी हो काढली असं का म्हणाले, कारण एवढ्या मोठ्या पुरातून त्याने त्याला बाहेर काढलं होतं. म्हणून या पुरात नकळला कशी हो काढली बाहेर रात्रीचा. व अजून समजलं नसेल तर मग आता मी ह्याच्या पुढे आणखी तुम्हाला काही समजवू शकत नाही. जसं तुम्हाला दिसत नाही तसं तुम्हाला ऐकण्याचं पण कमी आलं असेल. आणि त्यानंतर बुवा इथे शक्ती तुला करताय, पण बुवाच्या इथे शक्ती तुझ्यामध्ये झांज वाजतच नाही. बुवा हे काय तुम्ही शक्ती तुला, बुवा बोलताय ही बाई लहान आहे, बरोबर ना, ही बाई लहान आहे, पण बुवा मला पण काही काही गोष्टी कळतात. आज मला पण 7-7 वर्ष झालेली आहेत, बारीक करते मी.
मला व्याकरणाच्या गोष्टी शिकवताय, शक्ती तुरा कसा करायचं हे शिकवताय. असो. त्यानंतर की बाई दिसायला सुंदर आहे, गवळण सुंदर आहे, आणि म्हणून काय म्हणायचं आहे कोणा बघा, अडाणी धडपड दुसऱ्याला पाहून थुकत असतं, दगडाच्या देवा पुढे नेहमीच झुकत असतं, पाण्या वाचून सुंदर फुलाचं झाड नेहमीच झुकत असतं. त्या झाडाला जर पाणी घातलं नाही तर ते झाड सुकून जातं. पाण्या वाचून सुंदर फुलाचं झाड नेहमीच सुकत असतं, आणि देखण्या चेहऱ्याला पाहून काही जणांच्या पोटात नेहमीच दुखत असतं. या बुवांच्या अंगात काय हाय, सदऱ्यावर सदरे घालून येतात, टिळं लावून येतात. मग बुवांना असं वाटतं की शक्ती तुराचे बादशाह फक्त रत्नाकरजी महाकाय. बुवा अक्षरशः एकदा सुरुवात केली, 1 2 3 4 5 गवळणीमध्ये 4-5 गाणी घेऊन टाकतात. बुवा आमच्याकडे पण तेवढी गाणी आहेत, पण आम्ही मर्यादित भारी करतो. त्यानंतर अजून बोलणारा बोलण्याची मजा लुटत असतो, स्वतःला शहाणा समजून हा स्वतःच नटत असतो. बोलणारा बोलण्याची मजा लुटत असतो, स्वतःला शहाणा समजून हा स्वतः नटत असतो, आणि म्हणून सांगते महागळ बुवा जास्त माझ्या पुढे बोलू नका, कारण या वैदेहीची गायकी पाहताच भल्या भल्यांना घाम फुटत असतो. आता असं का म्हणाले, कारण जे आजपर्यंत बुवासोबत जेवढ्या बाऱ्या झालेल्या आहेत त्यामध्ये बुवांनी दरवेळी मी जेव्हा जेव्हा गवळणीची चाल दिली, पदाची चाल दिली, तेव्हा बुवा बदल काय ती चाल होती काय समजत नाही, काय ती चाल होती काय, कारण बुवाचा एक असतो का, बुवाचा एक असतो का, सगळी गाणी एकाच त्यानंतर बुवांचा प्रश्न, बुवांनी परत प्रश्नावरती गाडी टाकलीच, कारण बुवांचं नेहमीच आहे. बुवांना मी तो प्रश्न दिला, कधीच कुठला बुवा, कधीच कुठले शाहीर ज्यांच्यासोबत माझी बारी झाली आहे ते कधीच असं बोलत नाहीत की कुठून प्रश्न आणलास, कुठल्या ह्याच्यातलं कुठल्या त्याच्यातलं. बुवा नेहमी आक्षेप आणतातच, कारण बुवाला त्याचं उत्तर माहितच नाही.
लँग्वेज आहे ती सुधारा. त्यानंतर बुवा बोलतात आम्ही काय जास्त शिकलो नाही, बाई अजून शिकतायत. हो बुवा, मी आता SYIT करते आणि ते शिकून पण मी इथं गाणी गाते, हे तुम्हीच मान्य केलं. हा चालेल. बघा काय म्हणायचं आहे ते गाणं सगळ्यांना माहीतच असेल. शेजारी बाई तुमचा टीव्ही. तर बुवा काय म्हणायचं बघा, बिनकामाचा नवरा बाई, उगाच भांडण कशाच्या पायी, देव बायकोला पडले चिंता, बिनकामाचा नवरा बाई, उगाच भांडण कशाच्या पायी. आता बुवांचं लग्न झालेलं आहे, तर बुवा मी तुमच्या बायकोला नाही बोलत आहे ना तुम्हाला बोलत आहे. हा, बिनकामाचा नवरा बाई, उगाच भांडण कशाच्या पायी, देव बायकोला पडले चिंता. असा दोघांचं झालंय कंटा, असा दोघांचं झालं कंटा. सकाळी उठून मग सकाळी उठून बोलू ना पुढे. सकाळी बस तुझा त्यांना ऐकू द्या. मग हा सकाळी उठून कसा हलतो हा घंटा, ही गोष्ट आहे. तर त्या नवऱ्याला देवाचं वेड असतं आणि तो फक्त सकाळी उठून फक्त देवाची पूजा करतो. पण मला सांगा, फक्त देवाची पूजा करून घरात पैसा येणार आहे? नाही ना. म्हणून म्हणाले तेव्हा बायकोला पडली चिंता, असं दोघांचं झालं तंटा. तंटा म्हणजे काय म्हणतात, मग सकाळी उठून कसा हलवतो घंटा. घंटा म्हणजे काय वा, मला पण अर्थ सगळ्याची माहिती आहे. घंटा म्हणजे मी देवळात ते घंटा बोले, नाहीतर तुम्ही काहीतरी वेगळं समजा. नाहीतर मला लाल लाल कलरची साडी दिसते, तर तुम्ही अजून तुम्हाला नंतर हिरव्या कलरची साडी दिसत, पिवळ्या कलरची साडी दिसत. तर बघा अजून एक विषय बुवांसाठीच घेते आता. कारभारी दमान माझा पण जुना विषय. बुवांनी जे गवळण गायली ना, गवळण हवय काही हवय काही हवय काही,
गाठी बस एवढाच बोलणे कधीच आम्ही विषय दिलेला नाही बरं का कारभारी दमान होऊ द्या दमान होऊ द्या दमान होऊ द्या दमान किती हलवतो दमान अंग भिजल यांचं घामान एवढे बोलतात पण वो मी तुम्हाला बोलत नाही किती हलवतो दमान अंग भिजल त्याचं घामान तरी हलवून काय उठत नाही तरी हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान हलवून काय उठत हलवतो दमान अंग भिजल त्याचं घामान आता त्या कुंभकर्णाला रावणाला कुंभकर्णाची गरज असते त्या रामाला मारण्यासाठी म्हणून रावण त्याच्या सेवकांना सांगतो की त्या कुंभकर्णाला जाऊन उठवा आता सगळ्यांना माहित असेल की कुंभकर्णाला 6 महिन्याची झोप आणि 6 महिन्याची जाग असते तर जेव्हा त्या कुंभकर्णाला सेवक उठवायला जातात तेव्हा तो काय उठत नाही म्हणून काय म्हणाले तरी हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान म्हणजे त्यांचे सेवक खूप प्रयत्न करतात पण तो काय उठत नाही बऱ्याच गोष्टी आणतात सामान म्हणजे काय बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आणतात त्याच्यावर घालतात त्याला मारतात तरी पण तो उठत नाही पण शेवटी तो उठतो कसा जेव्हा जेवणाचा सुगंध त्याला येतो भोजनाचा सुगंध तेव्हा तो उठतो पण त्याला एवढी मारतात हरतात त्याला आपटतात त्याच्यावर पाणी होतात तरी तो उठत नाही म्हणून म्हणाले तरी हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान तरी चालतं बघा दुसऱ्या बारीचा पद घेते खतलावणार पण आपल्याला टाइम पण कमी आहे बरोबर आहे अर्धा तास होईल आता तर बघा धावून आला जनक त्याला असा भास झाला डायरेक्ट विषय घेते बुवा विषय पटवून देणार आहे कारण तुमचं लक्ष नसतं धावून आला जनक त्याला असा भास झाला तेथे पाण्या बुडाला तेथे पाण्या बुडाला
लविता चांडाला हात लविता चांडाला तिथे पाण्या बुडाला हात लविता चांडाला. आता तुम्हाला धावून आला चरक त्याला धावून आला चरक त्याला असा भास झाला. आता बुवा जर एवढ्या वरती गेले ना गायला, बुवाचे काय काय वरती सुद्धा डायरेक्ट नाटक येतं. बुवा काय काय शब्द बोलताना पण ही स्वतःला शाणी समजते का शाणी इथं बसले होते बुवा. बुवा माझ्याकडे बघून बोलत आहेत, स्वतःला शाणी समजते. बघा धावून आला चरक त्याला असा भास झाला तेथे पाण्या बुडाला लविता चांडाला चांडाला. व जसं तुम्ही ग भेंडी हा नंतर काय पदामध्ये काय गो 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 चार बरोबर ना, गो घातलेला असतो त्याच्यात. तसंच तेथे पाण्या बुडाला लविता चांडाला. चांडाळा हा एक राक्षस होता. हा तर गाठी जेव्हा जप करत होता तेव्हा तो गंगे स्नान करण्यासाठी जातो आणि तो गंगे स्नान करण्यासाठी जातो तेव्हा त्या पाण्यात त्याला चांडाळा हाताला लागतो. त्याच्या चांडाळा हा कोण तर राक्षस आहे. हा त्याने 25 वर्ष खूप अत्याचार केले होते. आधी त्याच्या 25 वर्ष संसाराच्या इथे खूप अत्याचार केले होते, सगळ्याचा छळ केला होता. म्हणून तो चांडाळा हा एक राक्षस आहे बुवा. आणि तो त्या गाठीच्या हाताला लागला होता पाण्याच्या आत. हा जसं तुम्ही बोच्या आत तसं पाण्याच्या आत त्याला चांडाळा सापडला होता. हा धावून आला चरक त्याला असा भास झाला तेथे पाण्या बुडाला तेथे पाण्या बुडाला हात लाविता चांडाळा तेथे पाण्या बुडाला हात लाविता चांडाळा तेथे पाण्या बुडाला हात लाविता चांडाळा तेथे पाण्या
नवताना नंदाचा गाणा झाला देवाना आरतीचा उठून जाताना आरतीचा उठून जाताना तो महाकाळ तोंडात घेताना तो महाकाळ तोंडात घेताना त्याला पाहिली अगदी जवताना 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 महाकाळ तोंडात घेताना त्याला पाहिली अगदी जवताना तर हा विषय आहे बुवा दामानंद राक्षसाचा. दामानंद राक्षसाने आग लावली होती गोकुळाला आणि तेव्हा त्या श्रीकृष्णाने तो जो महाकाळ होता, महाकाळ म्हणजे काय तर मोठा काळ, महा म्हणजे मोठा आणि काळ, तर तो जो मोठा प्रसंग आला होता गोकुळावरती तो त्या श्रीकृष्णाने हरवून टाकलेला. तर तेव्हा जेव्हा त्या दामानंद राक्षसाने आग लावली गोकुळाला तेव्हा त्या श्रीकृष्णाने ती आग विझवली होती आणि गोकुळाला वाचवलं होतं. म्हणून काय म्हणाले, तो महाकाळ तोंडात घेताना त्याला पाहिली आग विझवताना. अजून एक शेवटचा विषय घेणार आहे आणि मी माझी दुसरी वारी संपवणार आहे. बरोबर काय सांगू का तुला काय नाही माझ्या मनात लवकर वाटते ग त्याला म्हातार बनार. म्हणजे बुवाला नाही बोलत, बुवाचं लग्न झालंय हा. आणि त्यावरती बुवा काय बोलतात, खरं सांगतोय रत्नाकर कसा सजवतो शेलार लीला. शेला म्हणजे वरती समुद्रावरती पांगले एक शिला तू निळा असं बोलतो म्हणत होतं बरोबर. तर आता बुवा त्याच विषयाला धरून एक विषय गाते, नीट लक्षात द्या. खरं सांगते बघा आहे निळा सागर, खरं सांगते बघा आहे निळा सागर. मग येते जेव्हा तिला आठवण, येते जेव्हा तिला आठवण. आता विषय माझा काय आहे की दोन मैत्रिणी असतात आणि एका मैत्रिणीने कधी समुद्र बघितलाच नव्हता, म्हणून ती दुसरी मैत्रीण आहे ती बोलते आज मी तुला दाखवते समुद्र कसा असतो कसा नाही तो. हा मग ती मैत्रीण तिला सोबत नेते आणि तिला दाखवते की समुद्र कसा आहे. म्हणून काय म्हणाले, खरं सांगते बघा आहे निळा सागर. मग येते जेव्हा तिला आठवण, येते जेव्हा तिला आठवण. समुद्राला लाटा येतात, हा ग तो रत्नाकर. येते जेव्हा तिला आठवण, बघा नीट आहे का, हा ग तो व कसं म्हणतात, ती वय ही वय ती वय, तसा हा ग तो रत्नाकर. हा ग तो
समुद्र, समुद्राला रत्नाकर सुद्धा म्हणतात. आणि म्हणून काय म्हणाले, येते जेव्हा ती लाटवर, मी तिला सांगते जेव्हा ती लाट वर येते तोच ग हा ग तो समुद्र सॉरी रत्नाकर, येते जेव्हा ती लाटवर हा ग तो रत्नाकर, येते जेव्हा ती लाटवर हा ग तो रत्नाकर. तर बघा, सर्वेचे ढेबे विथ म्युझिक एसटी क्लिक यांकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांची अशी फरमाईश सुद्धा होती की एक गवळण आहे कुंजवनात बघा कसा हा पावा वाजवतो, अशी गवळण आहे. तर ती त्यांना त्याची फरमाईश होती, पण आता आपल्याकडे टाइम नाहीये. दादा बोलले 2 मिनिटात मी बारी लगेच संपवा, म्हणून नेक्स्ट टाइम मी नक्की तुमची फरमाईश हे करेन. त्याच्यावर 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, नाच मंडळ आभारी आहे. अशा प्रकारे मी माझी दुसरी बारी संपवते. बारी नक्की आवडली ना? अजून एकदा नक्की आवडली ना? क्या बात आहे. तर अशा प्रकारे मी माझी दुसरी बारी संपवते. आयोजकांचा सुद्धा मनापासून आभार मानते की त्यांनी मला माझी ते कला सादर करण्याची संधी दिली. अनेक शाहिरांना सुद्धा पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुद्रा करते. सगळ्या रसिकांनी अगदी दोघांची पण बारी बघेपर्यंत थांबले सगळे रसिक, त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानते. आणि माझी दुसरी बारी संपवून महाकाल बुवांना सुद्धा दुसऱ्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि ते